तर आज या ठिकाणी शिरोली या ठिकाणी तुमच्या घरात चोरी झाली असं आम्हाला समजतंय. नेमका हा काय प्रकार होता? आमच्या इथं रविवारी रात्री एक 1:30 ते 2:30च्या दरम्यान आमची चुलते आहे तिथं तुकाराम गणपत हातकरी यांचे घर फोडून, ग्रिल तोडून आणि दरवाजा तोडून आतमध्ये चोरट्यांनी 4 ते 5 चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला आणि त्यांना एक मारहाण करून त्यांच्या गळ्यातील, आमच्या चुलतींच्या गळ्यातली जे काही सोन्याचं होतं दागिने वगैरे ते ओढून घेतलं. तर त्यांना तिथं जखम झाली आणि डोक्याला थोडा मार लागला पाठीमागं. आणि चुलत्यांना पण थोडं आहे ना मानेवरती लाकूड नी थोडी मारहाण झालेली. तर यामध्ये तुमचं काय काय साहित्य चोरीला गेले, असं काही रक्कम असेल किंवा काही सोने वगैरे असेल, काय असं काही सांगता येईल? सोनं एक रोख रक्कम साधारणपणे 1.25 लाखाच्या दरम्यान आहे. आणि एक अंगठ्या होत्या, 4 अंगठ्या होत्या, एक एक मणीची माळ होती. एकूण किती तोळे होते असे? एक होता. तुमचं एक अंदाजे एकूण किती तोळे असतील? आईच्या अंगावरती एक छोटं मंगळसूत्र आणि एक मोठं मंगळसूत्र होतं. कानातले वेल वगैरे सर्व टोटल साधारणपणे 8-10 तोळ्याच्या आसपास सर्व टोटल. 10-12 तोळ्यापर्यंत, साधारण 10-12 तोळ्यापर्यंत सोनं आणि 1.25 लाख रोख कॅश. तर मग ही चोरी घटना घडली त्यावेळेस किंवा चोरी झाली त्यावेळेस तुम्ही कुठे होता? मी मुंबईला होतो. मुंबईला. मग इथं घरामध्ये कोण कोण असते? काय वडिलांनी फोन केला रात्री 3 वाजता. मग आता आई वडील दोघेच असतात, आम्ही सर्व मुंबईला असतो. पुढे काय प्रकार घडला? पुढे आता त्यांना माझे भाऊ आहेत, ते इथं असतात गावी. ते त्यांना घेऊन निमगावला गेले. निमगावला त्या डॉक्टरांनी सजेस्ट केलं की ते नाही उपचार होणार, त्यांना तुम्ही नारायणगावला घेऊन जा. मग ते तसे नारायणगावला घेऊन आले आणि मी डायरेक्ट तिकडनं मुंबईवरनं डायरेक्ट नारायणगावला आलो. मग तुम्हाला पोलीस स्टेशनकडून काही मदत मिळाली का या संदर्भात? या ठिकाणी कोण कोण आलं होतं? त्यांनी येऊन सर्व पाहणी केली. तिथे हॉस्पिटलमध्ये पण 2 वेळा येऊन चौकशी केली, जबाब घेतला तिथे हॉस्पिटलमध्ये. तर मग यापुढे आता काय कारवाई झाली पाहिजे, या चोरांवरती काय कारवाई झाली पाहिजे, असं तुमचं काही मत आहे का? आमचं मत असं आहे, आमचे चुलती म्हणजे आमच्या आईवडिलांच्या स्थानी आहेत ते. त्यांचं वय कमीत कमी 75 ते 80च्या दरम्यान चुलत्यांचं वय आणि चुलतीचं वय 60-65 पर्यंत आहे. तर या अशा म्हाताऱ्या लोकांना जरी अशी अमानुषपणे मारहाण होत असेल तर त्याच्यावरती एक काहीतरी प्रशासनाने एकदम याच्यावरती काहीतरी असा आम्हाला एक न्याय मिळाला पाहिजे. जे काही कोणी चोरी केली असेल ते त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई झाली पाहिजे. पोलीस स्टेशन त्यांच्यावरती कारवाई करणार आहेत, पोलीस स्टेशन शोध घेत आहे. मग तुमचं मत काय आहे? आमचं मत काय नाही, त्यांना पकडून अशी कुठलीही घटना परत इतरत्र आमच्या गावामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात पकडलं गेलं पाहिजे आणि आरोपीला पकडणे पाहिजे हीच मागणी आहे आमची. दादा तुम्ही काय सांगाल? आरोपीला पकडलं पाहिजे आणि त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. सर, आज शिरवली या ठिकाणी एक घटना घडली, तर काय सांगाल आणि यापुढील जनतेला तुम्ही काय आवाहन कराल? काल रात्री शिरोली या ठिकाणी 2-3 ठिकाणी या ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झालेला आहे. तर सध्या अमावस्येचे रात्र आहे आणि अशा दिवसांमध्ये तसेच बाहेरनं या ठिकाणी भरपूर ऊसतोडीसाठी टोळ्या वगैरे आलेल्या आहेत. तर या कालावधीमध्ये निश्चित चोऱ्या आणि घरफोडीचं थोडंसं प्रमाण वाढत असते ह्या दिवसांमध्ये. तर रात्री देखील अशाच प्रकारे 2-3 ठिकाणी चोऱ्या घरफोड्या करण्याचा प्रयत्न झालेला आहे. तर मी नागरिकांना या ठिकाणी आव्हान करतो की आपण थोडं या 8-10 दिवसांमध्ये आपण सर्वांनी जागृत राहायचं आहे आणि जे ग्राम सुरक्षा दलाचे जवान आहेत, पोलीस पाटील आहेत, त्यांनी या ठिकाणी आपल्या 4-5 जणांचा ग्रुप करून आपापल्या गावांमध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये पेट्रोलिंग करावी, जेणेकरून आणि काही संशयास्पद लोक आपल्याला आढळली किंवा काही संशयास्पद आपल्याला गाड्या थांबलेल्या आहेत आणि ते आपल्या भागातले लोक नाहीत, अशी जर काही परिस्थिती आढळली तर तात्काळ आपल्या ग्रुपवर, गावाचा जो ग्रुप असतो त्यांना कळवावं. तसेच पोलीस स्टेशनला डायरेक्ट 112ला कॉल करून तशा प्रकारे माहिती द्यावी, जेणेकरून तुम्हाला तात्काळ या ठिकाणी मदत पोहोचवता येईल. आणि तसेच बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की लोकांनी बरेच घरं वगैरे बांधलेले आहेत चांगले, परंतु CCTV बसवलेलं नाही. आणि CCTV नसल्यामुळे काय होतं की बाबा एखादी घटना घडल्यानंतर पोलिसांना त्याचा माग लावताना जर CCTV फुटेज त्या ठिकाणी उपलब्ध असतील तर आपल्याला खूप चांगली मदत होते.
परंतु बऱ्याच ठिकाणी CCTV लावण्यासाठी लोक कंटाळा करतात आणि त्याच्यामुळं कुठेतरी बाबा हे तपासामध्ये पुन्हा आम्हाला अडथळे येतात. तर माझं नागरिकांना ते देखील आव्हान राहील की आपण जास्तीत जास्त ठिकाणी या ठिकाणी CCTV लावावेत. आणि काल देखील काही लोकांना संशयित लोक फिरताना दिसली होती, परंतु त्यांनी ती गोष्ट कोणाला कळवली नाही, त्यांच्यापुरती मर्यादित ठेवली. ती कदाचित त्यांनी ती गोष्ट कळवली असती तर बाकीचे लोक जागृत झाले असते आणि ही घटना, चोरीच्या ज्या घटना होत्या त्या टाळता आल्या असत्या. परंतु त्यांनी तसं न करता त्यांनी स्वतःपुरत्या त्या गोष्टी मर्यादित ठेवल्या. तर असं न करता कुणालाही जनतेला काही संशयास्पद रात्री लोक वगैरे फिरताना दिसली तर त्यांनी तात्काळ सगळे पोलीस पाटील किंवा ग्राम सुरक्षा दलाच्या ग्रुपला किंवा इतर नागरिकांना कळवा, जेणेकरून ज्या अशा चोरीच्या घटना ज्या होणार आहेत त्यांना आपल्याला प्रतिबंध करता येईल.